ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, आज्ञाधारकपणा म्हणजेच ओबिडियन्स हे व्यक्तीच्या जीवनामध्ये फार महत्वाचं असते. जर एखादा मुलगा आपल्या शिक्षकांच्या आज्ञेमध्ये राहिला तर नक्कीच जीवनामध्ये तो यशस्वी होत असतो. किंवा मुलं आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिली तर यश नक्कीच त्यांच्या पदरामध्ये पडत असते. चांगल्या मार्गावरती त्यांची वाटचाल सुरू होत असते. आपण जेव्हा आज्ञा मोडतो किंवा आज्ञेचं भंग करतो तेव्हा त्याचा रिव्हर्स इफेक्ट आपल्या जीवनावरती होत असतो. कधी कधी आज्ञा मोडणारा किंवा आज्ञेच्या विरुद्ध जाणारा व्यक्ती जीवनामध्ये सुखी देखील नसतो. आणि म्हणूनच जी व्यक्ती आज्ञा पाळते त्याप्रमाणे जीवन जगते त्या व्यक्तीचं जीवन समृद्ध होत असतं. आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळली आणि आज्ञा पाळल्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्त यशस्वी झाला. आज जो स्वर्गीय वैभव, स्वर्गीय मुकुट परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला मिळालेला आहे ते केवळ आणि केवळ त्याने पाळलेल्या आज्ञेमुळेच. केवळ तो जो आज्ञाधारक राहिला शेवटपर्यंत त्यामुळेच तो हे स्वर्गीय वैभव आणि स्वर्गीय गौरवाचा मुकुट त्याला बहाल करण्यात आलेला आहे. आणि म्हणून परत एकदा आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला परत एकदा आज्ञाधारकपणा दिसून येत आहे, ओबिडियन्स दिसत आहे की कशा प्रकारे तो साध्या सुध्या रोमन सम्राट किंवा सैनिकाचा आज्ञा पाळत आहे. जेथे त्याला पाळण्याची गरज नव्हती तरी सुद्धा एक सर्वसामान्य मनुष्याला धडा शिकवण्यासाठी किंवा उदाहरण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समोर नतमस्तक होत आहे व आज्ञाधारक राहत आहे. जेव्हा रोमी सम्राट किंवा सैनिक पेत्राकडे येऊन सांगत आहे की तुमचा गुरु मंदिराचा कर देत आहे तेव्हा पेत्र म्हणतो हो तो देतो. त्या काळी मंदिराचा कर देणे फार अगत्याचे होते प्रत्येक यहुदी व्यक्तीला. आणि जी व्यक्ती फॉरेनर आहे त्यांना तर प्रथम द्यावा लागत होता. आणि म्हणूनच पेत्र येशूकडे येऊन सांगण्या अगोदरच येशू त्या पेत्राला सांगत आहे की कर जास्त कोण देतो? घरची मंडळी देतात, गावातले लोक देतात की जी व्यक्ती बाहेरून आलेले आहेत त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले जातात? नक्कीच जी व्यक्ती बाहेरून आलेली आहे त्याला आपण फॉरेनर म्हणतो त्या व्यक्तीला जास्त कर द्यावा लागत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे असं असेल तर प्रथम कर मी दिला पाहिजे. तुम्ही सर्वजण मुक्त आहात. प्रभू येशू ख्रिस्त हे का सांगत आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्त फॉरेनर होता. प्रभू येशू ख्रिस्त बाहेरून आलं होतं. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हे राज्य, हे जगाचं राज्य प्रभू येशू ख्रिस्ताचं नव्हतंच. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आलेला होता. आणि म्हणूनच तो इनडायरेक्टली पेत्राला व आपल्या इतर शिष्यांना व सैनिकांना सांगत आहे की मी फॉरेनर आहे कारण माझं राज्य या जगाचं नाही आणि त्यामुळे प्रथम कर मी देणार आहे. आणि म्हणून तो सैनिकाला धुडकावून लावत नाही. रोमी सम्राटाचं राज्य तो पायदुळीत उगत नाही तर त्यांचा सन्मान करून त्याच्या आज्ञेप्रमाणे तो त्यांना कर देत असतो. या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृत्यावर आपल्याला समजून येते की प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारक म्हणजेच आज्ञा पाळत आहेत. केवळ स्वर्गीय पित्याचीच नाही, जर त्याचप्रमाणे जी अधिकार होती, जो अधिकारी होता, जे अधिकार त्याच्या समोर होतं तो प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे पाळत आहे व आपल्या सर्वांसमोर एक सुंदर असा कित्ता घालून देत आहे की या जगातील अधिकारी व त्यांना दिलेले अधिकार हे पित्याने दिलेले आहेत, परमेश्वराने दिलेले आहेत. कदाचित आपलं ते वाईट वाटत असेल परंतु ते आपल्या चांगल्या भल्यासाठी असतं. आणि म्हणून त्यांच्याशी आज्ञाधारकपणे राहून ते पाळून आपण जेव्हा जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा जगामध्ये शांती नांदत असते, तेव्हा जगामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असते. परंतु जी व्यक्ती या अधिकाराला धुडकावून लावते, जी व्यक्ती हे नियम तोडण्यास प्रयत्न करत असते ती व्यक्ती नेहमी शांतीची
विल्हेवाट लावत असते, शांती डिस्ट्रॉय करत असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज आपण सांगू शकतो किंवा पाहू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त शेवटपर्यंत आज्ञाधारक राहिला. आपल्या पित्याशी, आपल्या शिष्यांशी व इतर जे अधिकारी होते व अधिकार होता त्याच्याशी तो विश्वासू राहिला आणि त्याप्रमाणे त्याने जीवन जगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ठाई कुठेही आपल्याला गुन्हा दिसत नाही, कुठेही दोष लावण्यासारखं एखादं चिन्ह दिसत नाही. रोमन सम्राटाने ट्राय केली, शास्त्री फरीसी लोकांनी ट्राय केली की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कुठेतरी दोष मिळावा व त्याला आपण पकडावं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही सत्याच्या मार्गाने केले, सर्व काही चांगलं केलं, जे पटेल तेच केलं आणि त्यामुळे त्यांना कुठेही दोष मिळाला नाही. आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच सुरुवातीला आपला कठीण जाईल, परंतु त्याचं फळ मात्र नक्कीच सुंदर चविष्ट असणार आहे. आमेन.